कविता घेतो. कवितेचे शीर्षक आहे आग. एका तप्त निखाऱ्यावर मी उभे राहून पाहिले. एका तप्त निखाऱ्यावर मी उभे राहून पाहिले आणि समाजात काल मी जाऊन पाहिले. पेटली मनामध्ये ज्वलंत आग जेव्हा, तेव्हा मग मी बंडखोर लिहून पाहिले. आतुर होते लेखणी माझी विद्रोही होण्याची. आतुर होते लेखणी माझी विद्रोही होण्याची, पण भीती वाटते विद्रोही लिहिलं तर देशद्रोही होईल. आणि जसा सलत होता त्यांच्या डोळ्यात ढसाल, तसा मीही विद्रोही लिहिल्यावर सळत राहील. तुमतो इथल्या मी न्याय व्यवस्थेवर न्याय व्यवस्थेवर आणि हिजड्यांच्या चौकटीत जाण्यास टाळतो आहे. तुमतो इथल्या मी न्याय व्यवस्थेवर आणि हिजड्यांच्या चौकटीत जाण्यास टाळतो आहे. अरे इथे गरिबांना हल्ली न्याय मिळत नाही, मग तू कोणत्या साहेबाच्या पाठी पळतो आहे? बघ ना इथे लाचारांची किती संख्या वाढली. बघ ना इथे लाचारांची किती संख्या वाढली आणि साले आपलेच सारे भ्रष्टाचार निघाले. बघ ना इथे लाचारांची किती संख्या वाढली आणि आपलेच सारे इथले भ्रष्टाचार निघाले. अरे पैसा विना यांना हल्ली काही दिसत नाही. आणि बघा ना ते संविधानाला चुकीचं म्हणाले. डोळ्यात मध्ये अंधार आणि डोक्यात अजूनही सारा जातीवाद भरलेला आहे. हल्ली जातीवाद खूप होतो. डोळ्यामध्ये अंधार आणि यांच्या डोक्यात अजूनही सारा जातीवाद भरलेला आहे. एसी मधून बसून त्यांना सूचना येते. एसी मध्ये बसून त्यांना सूचना येते आणि जीवाची पर्वा न करता ते डोकी फोडत आहेत. पण बस झाला आता न्यायाची देवता पुन्हा उभी व्हावी. पण बस झाला आता न्यायाची देवता पुन्हा उभी व्हावी. जातीवाद्यांच्या लाचाराची सारी पानगळ व्हावी. भीमराय आपले, शिवराय आपले, सारे समजून घेऊ. न्यायाची देवता पुन्हा उभी व्हावी. जातीवादांच्या लाचारांची सारी पानगळ व्हावी. भीमराय आपले, शिवराय आपले, सारे समजून घेऊ. आम्ही सारे भारतीय, चला फक्त माणुसकीची जात समजून घेऊ. चला फक्त माणुसकीची जात समजून घेऊ. धन्यवाद.